बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबईच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सांगली येथे डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन पार पडले। यावेळी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी एक विधान केलं, ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत। जयकुमार गोरे प्रथम अपक्ष आमदार झाले आणि मी प्रथम अपक्ष खासदार झालो, मलाही मंत्रिपद मिळेल। भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर तिसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन, असं विशाल पाटील यांनी म्हटलं। त्यांच्या या विधानाने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे। विशेष म्हणजे त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याची देखील चर्चा होती। सांगली येथील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये अधिवेशन पार पडलं। यावेळी विशाल पाटील यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, संजय भोकरे उपस्थित होते। यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, मंत्री जयकुमार गोरे हे सांगलीचे जावई आहेत। आमच्या शेजारीच गोरेंची सासरवाडी आहे। गोरे प्रथम अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले। मी पण आज प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेलो आहे। भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्याच कोणत्या तरी पक्षात जाईन। जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल। दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले होते। ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली होती, मात्र काँग्रेस नेत्यांनीच या निवडणुकीत आघाडी धर्म पाळला नसल्याची टीका केली गेली। तसेच विशाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याची देखील चर्चा रंगली होती। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी असलेला 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वापरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या रुग्णालयाच्या संदर्भात चौकशी आणि तपास करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने सादर केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात चांगलंच अडचणीत आलंय। त्यामुळे रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामध्ये गरीब रुग्णांच्या उपचारासाठी असलेला 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वापरला गेला नसल्याची माहिती आता समोर आली आहे। प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या उत्पन्नाच्या 2% निधी हा निराधार आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या उपचारासाठी राखून ठेवावा असा नियम आहे। मात्र मंगेशकर रुग्णालयाकडे जमा असलेल्या या निधीतील 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी वापरला गेला नसल्याची माहिती कागदपत्रांमुळे समोर आली आहे। 2025 मार्चपर्यंत रुग्णालयाने वापरलेल्या निधीची ही रक्कम तशीच असल्याची धक्कादायक माहिती यातून समोर आली आहे। दीनानाथ रुग्णालयाशी संबंधित तनिषा भिसे गरोदर माता मृत्यू प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे महापालिकेने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून उपचारापूर्वी डिपॉझिट घेण्यास मनाई केली आहे। रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर प्रथम उपचार करा, त्यानंतर त्यांच्याकडे पैसे मागा, असं या नोटिसीत नमूद करण्यात आलंय। महापालिकेने आपल्या नोटिसीत सर्वच खासगी रुग्णालयांना रुग्णांकडून उपचारापूर्वी डिपॉझिट न घेण्यास बंदी घातली आहे। तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणतीही अनामत रक्कम घेतली जाऊ नये। सर्वप्रथम रुग्णावर उपचार करण्यास प्राधान्य दिलं जावं, असे निर्देश मनपाने आपल्या तातडीच्या नोटिसीद्वारे दिलेत। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे इमर्जन्सी स्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात घेऊन येणारे विशेष विमान दिल्लीत पोहोचले आहे। हे विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल विमानतळावर उतरले। येथून ते तहव्वूर राणाला थेट NIAच्या मुख्यालयात नेले जाईल। NIA मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। NIA आणि रॉ टीमच्या सुरक्षेत राणा आज दुपारी एका खास विमानाने दिल्ली विमानतळावर उतरला। तो भारतात पोहोचताच NIA टीमने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतला। यानंतर राणाला बुलेट प्रूफ कारमधून NIA मुख्यालयात नेलं जाईल। यानंतर राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाऊ शकतं। हजर होण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल। तहव्वूर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल। तुरुंग प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे। माध्यमांच्या वृत्तानुसार राणाच्या प्रत्यार्पणाबाबत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आला आहे। यासोबतच विमानतळावर स्वॅट कमांडो देखील तैनात करण्यात आले आहेत।
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची CAPF सुरक्षा शाखा आणि स्थानिक पोलीस विमानतळाबाहेर उपस्थित राहतील। केंद्र सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अधिवक्ता नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे। त्यांना ही जबाबदारी 3 वर्षांसाठी किंवा खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत देण्यात आली आहे। तहवूरने भारतात येऊ नये म्हणून अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली। त्यांच्या याचिकेत त्यांनी स्वतःला पार्किन्सन आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं होतं आणि म्हटलं होतं की जर त्याला भारतात पाठवलं गेलं तर त्याच्यावर अत्याचार होऊ शकतात। तहवूर राणा याला 2009 मध्ये FBI ने अटक केली होती। राणा यांना अमेरिकेत लष्कर-ए-तोयबाला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं। आतापर्यंत त्याला लॉस एंजेलिसच्या एका डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली होती। विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। या प्रकरणी प्रचंड गदारोळ झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली, तर अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटे यांना सुनावलं होतं। आता माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या वक्तव्यावर खुलासा केलाय। वागण्यात, बोलण्यात किंवा करण्यात 4-2 चुका होऊ शकतात, मात्र माझा हेतू प्रामाणिक आहे असं त्यांनी म्हटलंय। राज्यस्तरीय कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बालेवाडी येथील कार्यशाळेचं उद्घाटन ॲडव्होकेट कोकाटे यांच्या हस्ते बुधवारी झालं। त्यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या विधानावर खुलासा केला। मी हुशार किंवा मोठा माणूस नाही, सामान्य घरातून आलेला मंत्री आहे, त्यामुळे वागण्यात, बोलण्यात किंवा करण्यात 4-2 चुका होऊ शकतात, मात्र माझा हेतू प्रामाणिक आहे असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले। दरम्यान शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केल्याशिवाय शेतकरी आता शेती करू शकणार नाही असं माणिकराव कोकाटे म्हणाले। पैशांअभावी शेतकरी कर्ज काढतो आणि कर्जबाजारी होतो। तो सातत्यानं अडचणीत आला की सरकार मदत करत नाही। या परिस्थितीत तो निराश होऊन वेगळा विचार करतो। हे चक्र थांबवण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करणं आवश्यक झालं असल्याचं ते म्हणाले। देशात 50% लोक शेतीवर अवलंबून आहेत। सरकारी खर्चाने शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याबाबत विचार सुरू आहे। हवामान बदलामुळे शेतीपुढील आव्हाने वाढल्यात। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं, नवीन तंत्रज्ञानाची त्याला माहिती देणं गरजेचं आहे। बदलत्या काळात शेती सुरक्षित कशी होईल, कमी खर्चात चांगल्या दर्जाचं उत्पादन कसं वाढवता येईल, या दृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज आहे असंही माणिकराव कोकाटे म्हणाले। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे। प्राध्यापक मिलिंद जोशी हे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते आहेत, तर सुनीताराजे पवार महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळतील। महामंडळाच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी विनोद कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। विशेष म्हणजे या नव्या पदाधिकाऱ्यांना 99वे, 100वे आणि 101वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळणार आहे। प्रसिद्ध लेखक आणि वक्ते म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित, प्रचंड जनसंपर्क, अफाट व्यासंग, शैलीदार लेखन, अमोघ वक्तृत्व, कुशल प्रशासन आणि सकारात्मक साहित्यकारण, यामुळे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांचं नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे। सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असणारे जोशी हे शब्दांचे बांधकाम करण्यातही वाकबगार आहेत। त्यांनी ललित लेखन, कथा, व्यक्तिचित्रे, तत्विचतनपर लेखन, चरित्रे, आत्मपर लेखन अशा विविध वाङ्मय प्रकारात कसरदार साहित्य निर्मिती केली असून त्यांची 17 पुस्तके प्रकाशित आहेत। त्यांनी दैनिक सकाळ, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, सामना, नवाकाळ, पुण्यनगरी आदी नामवंत वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे। लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट न.चि. केळकर यांनी स्थापन केलेली महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेच्या 115व्या वर्षांच्या इतिहासातील प्राध्यापक मिलिंद जोशी हे सर्वात तरुण आणि सिव्हिल इंजिनियर असणारे कार्याध्यक्ष होत। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उपक्रमांद्वारे महाराष्ट्र साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख केलं। मंगेशकर रुग्णालयात मृत्यू पावलेल्या गर्भवती महिलेच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती, मात्र आता ही मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली आहे। तसंच चंद्रकांत पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देखील भिसे कुटुंबियांनी नाकारली आहे। आम्हाला पैसे नको, मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी या कुटुंबियांनी केली आहे।
यापुढे अशा घटना कधीही घडू नये यासाठी प्रयत्न करण्याची विनंती देखील गर्भवती महिलेच्या कुटुंबियांनी राज्य सरकारकडे केली आहे। दुसरीकडे यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अंतर्गत समितीच्या नावाखाली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कुटुंबाची बदनामी केली असल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी केलाय। याबाबत त्यांनी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे। तसंच राज्य महिला आयोगाने देखील या संबंधित कारवाई करण्याचे आदेश पोलीस आणि मेडिकल काउन्सिलला दिले आहेत। तनिषा भिसे यांची IVF सारख्या ट्रीटमेंटची माहिती जगजाहीर केल्यानं कुटुंबाची बदनामी झाली असल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आलाय। तसंच ही माहिती जाहीर करणाऱ्या डॉक्टरांवर देखील कारवाई करण्याची मागणी यात करण्यात आली आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाने अंतर्गत समितीच्या नावाखाली बदनामी केल्याचं भिसे कुटुंबियांचं म्हणणं आहे। अंतर्गत समितीच्या अहवालामुळे तनिषा भिसे यांची IVF सारख्या ट्रीटमेंटची माहिती सार्वजनिक झाली। या अहवालामुळे अनेक चुकीचे प्रश्न निर्माण झाले आणि कुटुंबाला ट्रोल केल्याचं भिसे कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। त्यामुळे हा अहवाल जगजाहीर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी भिसे कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। या वादावर माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनीही भाष्य केलं आहे। इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे असं भुजबळ म्हणाले। महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न आहे। आम्ही सगळे नियमाप्रमाणे केल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मला सांगितलं असंही भुजबळ म्हणाले। फुले चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यावर गदारोळ सुरू आहे। चित्रपटाबाबत विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत। आता सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटाला कात्री लावली आहे। CBFCने चित्रपटात अनेक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सेन्सॉर बोर्डावर टीका केली आहे। आता छगन भुजबळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळ म्हणाले, सिनेमाच्या टीमने मला स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये थोडे स्वातंत्र्य घेऊन नाही ते पण दाखवलेलं आहे। फुलेंचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे। तो सिनेमाचा एक भाग आहे। कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असंही सांगितलं। कर्मठ ब्राह्मण असेल त्यांनी फुले यांना त्यावेळी विरोध केला। काही ब्राह्मण महात्मा फुले यांच्यासोबत देखील लढत होते, त्यांना मदत करत होते, शाळा बंद करत होते। त्यावेळी लहुजी वस्ताद साळवी यांनी देखील मदत केली। दोन्ही बाजू आहेत। इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्याला हा दिलासा दिलाय। मात्र न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं कारागृहाला जामिनाची कागदपत्रच मिळाली नाहीत। त्यामुळे प्रशांत कोरटकरचा आजचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे। आता तो उद्या बाहेर पडेल। प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती। त्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं। या प्रकरणी त्याला महिन्याभरापूर्वी तेलंगणातून अटक करण्यात आली होती। त्यानंतर सातत्याने तो जामिनासाठी प्रयत्नशील होता। त्याच्या जामिनावर 2 दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती। त्यावर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता। त्यानंतर झालेल्या संक्षिप्त सुनावणीत कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता। कोर्टाने यापूर्वी त्याला प्रथम 3 तर नंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती। तेव्हाच त्याला जामीन मिळेल असा दावा केला जात होता। त्यानुसार त्याला जामीन मिळाला। दुसरीकडे इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरच्या जामिनावर भाष्य करताना कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। ते म्हणाले, प्रशांत कोरटकरला जामीन मिळावा अशाच स्वरूपाची कलमं त्याच्यावर लावण्यात आली होती। या माध्यमातून त्याला 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा मिळू नये याची काळजी घेण्यात आली होती। अशा प्रकरणात जामीन होत असतो, पण जामीन देताना कोणती कारणं विचारात घेण्यात आली हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आम्ही देखील त्याचीच वाट पाहत आहोत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।